नमस्कार. काय होतं, मी दरवेळेला इतरांच्या ज्या काही केसेस असतात हायकोर्टातल्या त्याच्याविषयी आपल्याला सांगत असतो. पण आता माझीच एक केस हायकोर्टापर्यंत गेली आणि तो निकाल हायकोर्टाने कन्फर्म केला, मुंबई उच्च न्यायालयाने. काय होती ही केस? आपल्याकडे नाशिकमध्ये सर्व्हिस करणारी एक पती होता, जसा मी वकील होतो, आणि बाई खेडेगावात राहत होती. तर तिने त्याच्याविरुद्ध 458 केस दाखल केली होती. पती, त्याची आई, त्याचे वडील, त्याची बहीण, भाऊ सगळ्यांविरुद्ध नेहमीच्या प्रकारे 458 केस दाखल केली. ती पिंपळगावच्या कोर्टात चालली. पिंपळगावच्या कोर्टाने त्यांना 458 निर्दोष सोडलं. मग काय करावं? मग पुढे नाशिकच्या कोर्टामध्ये मी सिनियर डिव्हिजनला जिल्हा न्यायालयामध्ये डायव्हर्स पिटिशन दाखल केलं होतं. त्या डायव्हर्स पिटिशन दाखल केल्यानंतर माझ्याकडे ग्राउंड होते, डेझर्शन्स अँड क्रुएल्टी. डेझर्शन्स म्हणजे त्यांना एकमेकांपासून 6 वर्ष वेगळे झालेली होती. इट्स मोर दॅन सफिशियंट. कायद्यामध्ये म्हटलेलं आहे की डेझर्शन फक्त 2 इयर्स पाहिजे, त्याच्यामध्ये 6 वर्ष वेगळी झाली होती. मी ज्यावेळेला पिटिशन दाखल केलं इथे सिनियर डिव्हिजनला, आणि क्रुएल्टीचा ग्राउंड तर होताच. 458 सुटलं की क्रुएल्टीचा ग्राउंड क्रिएट होतो. आपणही लक्षात ठेवा, आपल्या अनेक मॅटर्समध्ये असा जर कालावधी झाला असेल 2 वर्षापेक्षा अधिक, आणि जर 458 सुटले असेल, तर हायकोर्टाचं आणि सुप्रीम कोर्टाचे अनेक निकाल असे आहे की आपल्याला डायव्हर्स मिळावा. या केसमध्ये तसंच झालं. आम्हाला जो डायव्हर्स दिला होता सिनियर डिव्हिजननी नाशिकला, त्याच्यावर तिने डिस्ट्रिक्ट कोर्टात अपील केलं. पण आम्ही बी खूप भारी, आम्ही सेशन कोर्टात आमच्या बाजूने निकाल लागला. बाई पुन्हा फेल्युअर ठरली. मग तिने काय करावं? ती मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेली, आणि मुंबई उच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायाधीश शर्मिला देशमुख यांच्यापुढे या पिटिशनची सुनावणी झाली. त्याच्यामध्ये आमची बाजू इतकी भक्कम होती का उच्च न्यायालयाला हा निकाल बदलता आला नाही, जिल्हा न्यायालय बदलता आला नाही, उच्च न्यायालय बदलता आले नाही. आणि 6 वर्षाचा डेझर्शनचा पिरियड होता दोघांमध्ये. 6 वर्ष दोघं वेगळे राहत होते. कोर्टाने खूप गांभीर्याने घेतलं. अनेक मॅटर्समध्ये बायको निघून जाते, नवरे काहीच करत नाही, केवळ कोर्टात गेल्यानंतर आपल्याला पैसे भरावे लागतील म्हणून घाबरतात. घाबरायचं नाही, फार तर फार मेंटेनन्स होणार, आणि जर बायको नोकरी करत असेल तिला खावटी होणार नाही. लक्षात ठेवा, हा उच्च न्यायालयाचा निकाल आपल्या सगळ्या प्रकरणामध्ये वापरता येईल. तुम्हाला जर वाटत असेल तर हा निकाल माझ्याकडे आहे, तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला व्हॉट्सअपवर तो निकाल टाकेल. पण बायकोच्या त्रासातून मुक्त होण्याकरता हा उपाय आहे, आणि आपण तो वापरला पाहिजे. धन्यवाद.